सिद्धू हा माझा मित्र होता. मी आजही त्याला मित्रासारखंच घेते. त्यांनी जर मला या गोष्टी सांगितल्या नसत्या तर मी पुढे आली नसती. बँकेमध्ये ना आमचं एक जॉईंट अकाउंट होतं आणि तिथे त्यांनी फोन लावला आणि तो म्हणाला की हॅलो नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव बोलतोय आणि आजच्या नंतर माझ्याशिवाय कुठल्याही बँक अकाउंटमधनं माझ्या बँक अकाउंटमधनं मी चेक केल्याशिवाय तुम्ही तो चेक पास नाही करायचा किंवा तुम्ही पैसे काढायला द्यायचे नाही. दॅट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट फेस फॉर मी. कारण तोपर्यंत काय झालेलं ना, माझ्या आयुष्यात सिद्धूच एक विश्व होता. हा फोन कॉल जेव्हा झाला ना तेव्हा मी थोडी डिस्टर्ब झाले. म्हणजे मला असं वाटलं आईला आपल्याला कोणीतरी बिनपगाराच्या नोकरीवरून काढून टाकलेलं आहे. मी पण म्हणलं हो ठीक आहे मी पण आजच्या नंतर नाही सांभाळणार तुझं काही, तू तुझं बघून घे. हे जेव्हा 2020ला झालं ना तेव्हा मी हे खूप स्पेसिफिकली स्वतःला अंडरलाईन करून सांगितलं ना की या पुढचा प्रवास तृप्ती अक्कलवार म्हणूनच करायचा. हाय हॅलो नमस्कार, मी गार्गी सेल्फ मेड सखीच्या नव्या करो एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज माझ्याबरोबर अशी सखी आहे जी डॅशिंग आहे, स्वावलंबी आहे आणि स्वतःच्या बळावर एक नाही तर अनेक बिझनेसेस तिनं उभं केलेले आहेत. अर्थातच माझ्याबरोबर तृप्ती मॅम आहेत. मॅम, लोकमत सखीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. मॅम, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की अगदी तुमची पर्सनॅलिटी खूप सुंदर आहे. एक आई तुम्ही आहात, बायको आहात, पण त्या पलीकडे जाऊन सुंदर असे बिझनेसेस तुम्ही उभं केले आहेत आणि ते पण स्वतःच्या पायावर. ही जी सगळी तुमची जर्नी आहे, आज मागे वळून पाहताना कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. तू जे मला म्हणालीस की आई, बायको आणि बिझनेसेस, तर या तिन्ही गोष्टीचा प्रवास जर म्हणशील तर खूप छान होता. आधी मी फक्त बायको होती, तो प्रवास माझा खूप लॉंगेस्ट होता. त्याच्यानंतर 5 वर्ष झाले मी बिझनेसेस म्हणजे 3 बिझनेसेस लॉन्च केले आहे. त्यामुळे सक्सेसफुल असं नाही पण सक्सेसच्या दिशेकडे मी वळते आहे. बऱ्यापैकी चाललं आहे आणि आयुष्यात अजून खूप काही करायचं आहे. आणि आई म्हणजे ते आई पण कसं आहे ना, ते कधीच न संपणार आहे. त्यामुळे तो प्रवासही चालू आहे, सुंदर प्रवास चालू आहे. तोही प्रवास मी एन्जॉय करते. बायको म्हणशील तर सध्या बायकोच्या भूमिकेत मी कमी आहे, कारण त्या भूमिकेत बरेच वर्ष होती आणि आता ते मी असं हँडओव्हर केलेलं आहे. सिद्धूला म्हटलेलं आहे आता तू ते तुझं कंटिन्यू कर आणि या 2 गोष्टीकडे माझं जास्त लक्ष आहे. किती सुंदर आहे. म्हणजे मला आणि असं वाटतं की नेहमी आपली ती एक म्हणतो ना स्वत्वाची भावना आहे ना, ती नेहमीच प्रत्येक स्त्रीनं मनापाशी बाळगली पाहिजे आणि तुम्ही अत्यंत मोठं उदाहरण आहात असं मला वाटतं. बरं, ही तर सगळी जर्नी आपण तुमच्याबरोबर जाणून घेणार आहोत, गप्पा भरपूर मारणार आहोत, पण त्या पलीकडे जाऊन तुम्ही तुमच्यामध्ये वेगवेगळ्या कलेचं प्रावीण्य, मग ते भरतनाट्यम असेल, ते नेव्ही मधला तुमचा तो काही अनुभव असेल, किंवा त्या पलीकडे जाऊन तुम्ही जर्नलिझम क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे, अनेक वर्ष काढलेत. कशी ती जर्नी होती, काय होतं? गार्गी, माझा जन्म ना बोरिवलीचा आहे आणि मी सगळ्यात लहान, म्हणजे आम्ही 3 भावंडं आहोत, त्याच्यामध्ये मी सगळ्यात लहान होती. आणि मला ना लहानपणापासून ना बऱ्याच गोष्टी शिकण्याच्या किंवा मित्रमैत्रिणींबरोबर बसलोय, कोणीतरी काही करायचं असेल ना तर अशी आवड होती. तर त्याचप्रमाणे ना मला माझी एक मैत्रीण भरतनाट्यमचा क्लास जॉईन करणार होती आणि मला डान्स प्रचंड आवडतो. म्हणजे तू मला आत्ताही म्हटलंस ना की नाच, तर मी बिनधास्त नाचू शकते. तर त्यामुळे ना ते लहानपणी मी भरतनाट्यम शिकले, त्याच्यात मी विशारद घेतली आहे. त्यामुळे आज तू मला कुठलाही फॉर्म सांग, मला प्रचंड आवडतो आणि मी एन्जॉय करते डान्स. त्याच्यानंतर सेम नेव्हीचं ना INS हमला म्हणून आहे, मालाडला तो कोर्स होता आणि तो रविवारचा असायचा. बरं, तिकडे कसं माहिती आहे मला, मी तिकडे कराटे शिकले, सेलिंग शिकले, स्विमिंग शिकले आणि एका जागेवर रविवारी फक्त जायचं आणि हे शिकायचं. तर ते पण ना माझ्यासाठी असं खूप एक्साइटिंग होतं आणि एस्पेशली स्त्रियांसाठी. करेक्ट. आणि मला ना नेव्हीमध्ये जायचं होतं ॲक्च्युली, पण तेव्हा एक साधारण 20-25 वर्ष आधी नेव्हीमध्ये मुलींना तेवढा स्कोप नव्हता. पण तरी पण मी तिकडेही ते शिकले. त्याच्यानंतर माझं शिक्षण सायन्स फील्डमध्ये झालेलं आहे. मी ग्रॅज्युएशन केलं BSc मध्ये. त्याच्यानंतर मी युनिव्हर्सिटीकडनं पोस्ट ग्रॅज्युएशन मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम शिकले आणि मी सहारा समयमध्ये इंटर्नशिप केली. त्याच्यानंतर मला CNBC आवाजमध्ये जॉब मिळाला, मी ब्लूमबर्गमध्ये पण होते. सो असा माझा जो प्रवास आहे ना, म्हणजे मला आयुष्यात नेहमी होतं ना की रिकामं नाही बसायचं आहे, आपल्याला काहीतरी शिकायचं आहे आणि आयुष्यात पुढे काही कितीही कठीण परिस्थिती आली तर आपल्याला पुढे जायचं. आणि तसंच मला माझ्या आई वडिलांनी पण खूप मार्गदर्शन केलं. ते मला कधीच म्हणाले नाही नको हे नको करू, ते नको करूस, अभ्यासच कर, असं ते मला कधीच नाही. त्यामुळे लहानपणापासून आय हॅव एन्जॉयड माय जर्नी. मी जे काही केलं आहे, सो आय हॅव एन्जॉयड इट.
तर म्हणजे मॅम तुम्ही ही गोष्ट सांगत असताना मी जस्ट विचार करत होते आणि काउंट करत होते की एखाद्या व्यक्तीकडे किती कला असाव्यात. म्हणजे नृत्य आणि त्यानंतर नेव्ही मधलं जे काही एक्सेसिव्ह आपण एक म्हणतो ना, एक वेगळी ती इंटेन्सिटी आहे त्या सगळ्या गोष्टींची, ती करणं आणि त्याच्यानंतर जर्नलिझम सारखं खूप वास्तववादी असं हे क्षेत्र. मला असं वाटतं एक पत्रकार आहे मी सुद्धा, त्यामुळे मी खूप जास्त ही गोष्ट रिलेट करू शकते आणि खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा. त्यानंतरचा पुढचा टप्पा मॅम, की जेव्हा एका सिंगल रूममध्ये तुमच्या सगळ्या संसाराला सुरुवात झाली, त्यानंतर सिद्धार्थ जाधव सुपरस्टार त्यांचे म्हणजे एकंदरीत सगळं प्लॅनिंग करणं किंवा फायनान्सेस सांभाळण्यानंतर एक बॅकबोन बनून त्यांचं उभं राहणं, ही पण एक जर्नी होती, ही टफ होती. अर्थात त्याच्यामध्ये बरेच खाचखळगे आले असतील. काय सांगाल त्याबद्दल? पहिला तर ना सिद्धू बरोबर लग्न करणं हा माझा निर्णय होता. कारण माझ्या आईवडिलांना माझे पेरेंट्स रेडी नव्हते. सिम्पल उदाहरण होतं, कारण त्यावेळी मी जॉब करत होते, चांगल्या कंपनीत नोकरी करत होती, माझी स्वतःची गाडी होती, घर होतं आणि सिद्धू स्ट्रगल करत होता. त्यामुळे मला हे माहिती होतं की 1 BHK पासून आपण सिंगल रूममध्ये राहायला जाणार आहोत. ती माझी मनाची तयारी होती. आणि मला ऑलवेज सिद्धूला बघून हे वाटायचं ना की तो काही ना काही आयुष्यात करेल किंवा आम्ही दोघं मिळून काहीतरी करू. तर तो ना एक कॉन्फिडन्स होता. आणि 2007ला आमचं लग्न झालं. 2008ला मला वाटतं त्याचं बकुळा नामदेव घोटाळे पिक्चर आला आणि त्याचं ना ते सक्सेस सुरू झालं होतं. तर मला आठवतं 2008ला ना मला अंकुश दादा एका पार्टीला भेटले होते, अंकित चौधरी. तर ते मला काय म्हणाले की तृप्ती, सिद्ध्याचं ना चांगलं चाललंय, पण त्याला तू ना त्याचे डेट्स म्हण, कारण त्याच्या डेट्समध्ये ना खूप घोळ होत होते, तर पैशांमध्ये म्हण, ते तू मॅनेज कर. ओके, हे बिफोर मॅरेज? नाही 2007ला लग्न झालं ना, 2008ला पिक्चर आला आणि त्याला पिक्चर मिळत होते, बरेच त्याचं सक्सेसच्या दिशेने तो वळत होता. बरं, तेव्हा आमची अशी परिस्थिती नव्हती की आम्ही कोण मॅनेजर ठेवू शकतो किंवा अजून असं काय. तर त्यामुळे आम्ही ठरवलं की मी त्याचं डेट्स, पैसे हे थोडं मॅनेज करू, जितकं होईल तेवढं. पण जॉब करणंही तेव्हा गरजेचं होतं, त्यामुळे मी जॉबही करत होते. आणि मग सायमल्टेनियस सर्व्हिस टॅक्स म्हण, त्याचे पैशाचे व्यवहार म्हण, जिथे आम्हाला 4 मिळत होते तिथे मी 50 पैसे मागत होते. नॉट बिकॉज, कारण मी त्याला नेहमी म्हणायचं ना की तू हे डिझर्व करतो. असं नाही आहे की तो थोडासा घाबरायचा की अरे पैसे मागितले तर पैसे मागितले. तर मी त्याला म्हटलं असं नाही ना, आपल्याला संसार सुद्धा चालवायचा आहे. सो ते आमचं हँड इन हँड खूप छान चालू होतं. आणि ते ऑफकोर्स आज जे काय त्याचं सक्सेस आहे ते त्याचं आहे, तो एक चांगला कलाकार आहे. मी त्याला तो पुश दिला किंवा मी त्याचं ते सांभाळलं, पण त्याहून महत्त्वाचं तो जर चांगला आर्टिस्ट नसता तर तो आज इथे नसता. त्यामुळे ते मी सांभाळलं. हो, खूप आनंद झाला. तो जो सिंगल रूम चा प्रवास होता, त्याच्यानंतर 2012ला आम्ही 2009ला आम्ही आधी रेंटेड शिफ्ट झालो दादरला, एक छोट्याशा कन्व्हर्टेड 1 BHK मध्ये. 2012ला आम्ही स्वतःचं घर घेतलं दादरमध्ये, मोठं 1 BHK. त्याच्यानंतर 2015-16ला आम्ही मोठं 2 BHK घेतला, जिथे आम्ही राहतो. सो ना असा तो पूर्ण प्रवास होता, जे आम्ही खूप एन्जॉय केलं. आणि मला असं वाटतं की मी फक्त साथ दिली, बाकी ते इट्स हिज अचिव्हमेंट्स, बाकी काही नाही. किती गोड. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक पुरुषाच्या मागे जी स्त्री खंबीरपणे उभी असते ही प्रत्येक घरामध्ये असते, आणि त्याचं एक सुंदर असं तुमचं उदाहरण आहे मला असं वाटतं. आणि आता जसं तुम्ही म्हणता की तुम्ही इथपर्यंत प्रवास केला आणि आता तसं सगळं व्यवस्थित चालू होतं. म्हणजे तसं बघायला गेलं तर प्रत्येक मध्यमवर्गीय या गोष्टीकडे हेच पाहिल की सगळं स्टेबल होतं. मग असं काय झालं की का स्वतःच्या बिझनेसकडे वळावंसं वाटलं, का स्वतःच्या पायावर उभं राहावंसं वाटलं? गार्गी, मला असं वाटतं ना की माझ्या आयुष्यामध्ये मेजर ना कोविडमुळे प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमध्ये चेंजेस झाले. माझ्यासारख्या बऱ्याच बायका असतील, कारण तो ना खूप डिफिकल्ट फेज होता असं मला आत्ता, म्हणजे 2026मध्ये आहोत आपण, 2020ची वगैरे गोष्ट असेल. सो एकतर आपण सगळे घरी होतो, मुलांची रिस्पॉन्सिबिलिटी होती, कामासाठी आपल्याला बायका मिळत नव्हत्या. सो आय डोंट नो काय ती फेज होती. पण मी सिद्धू आम्ही 24 तास घरात एकत्र होतो. आणि ना त्यावेळी आमची खरंच खूप छोटी मोठी अशी भांडणं होत होती. म्हणजे काय कारणं आता मी मागे वळून पाहते तर कधी कधी मला ते हसायला येतात. पण काही कारण असो, पण तो जो पिरियड होता ना, साधारण एक मे जून जुलैपर्यंत ना, इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. फर्स्ट फेजला तर सगळं बंद होतं, आपण काही करत नव्हतो. तर एक दिवस काय झालं, मी सिद्धूला पोहे खूप आवडतात, म्हणजे त्याचं नाश्त्यामध्ये ठरलेलं असतं डोसा किंवा पोहे, चहा, घावणे, हे 4-5च गोष्टी त्याला आवडतात. आणि साधारण आमच्याकडे पोहे रोजच असतात. बरं ना, मला वाटतं साधारण मेचा काहीतरी महिना असेल
आणि मी ना ब्रेकफास्ट बनवत होते आणि सिद्धू बाहेर फोन करत होता आणि म्हणजे मला तो दिसत नव्हता आणि एक दिवस आधी ना पुन्हा असं काहीतरी आमचं चुटूरपुटूर काहीतरी झालं असणार. राईट. म्हणजे मी पण आर्ग्युमेंट करते, नाही असं नाही आहे, भांडणं झाली की तुला माहिती आहे नवरा बायको कोण गप्प नाही बसत ना कोण. तर त्यांनी ना फोन लावला. बँकेमध्ये ना आमचं एक जॉईंट अकाउंट होतं आणि तिथे त्यांनी फोन लावला आणि तो म्हणाला की हॅलो नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव बोलतोय आणि आजच्या नंतर माझ्याशिवाय कुठल्याही बँक अकाउंटमधनं माझ्या बँक अकाउंटमधनं मी चेक केल्याशिवाय तुम्ही तो चेक पास नाही करायचा किंवा तुम्ही पैसे काढायला द्यायचे नाही, ओके. असं तो म्हणाला. आणि हे ना मी किचनमध्ये ऐकत होते. तर मी ना थोडी हल्ले, म्हणजे कसं होतं साधारण 2020 पर्यंत सिद्धूचं सगळं फायनान्शियल म्हण हे सगळं मी सांभाळत होते. बरं असं काही नव्हतं ना की त्याला न सांगता किंवा त्याला न माहिती असता त्याचे फायनान्सेसचं काय होतं, कारण घर त्याच्याच नावावर होतं, गाड्या आम्ही दोन ज्या घेतल्या होत्या त्या त्याच्या नावावर होत्या. त्यामुळे इंडिव्हिज्युअल असं माझं काही नव्हतं. फक्त माझं एक होतं ना की यार मी ज्या मुलाबरोबर लग्न केलं आहे आई वडिलांच्या विरोधात, मला त्या माणसाला सक्सेसफुल बनवायचं आहे. बरोबर. सक्सेस त्याचंच आहे, पण एक असतं ना आपली पण जिद्द. Yes, yes, तो त्यामुळे मी 2013ला नोकरी सोडून दिली होती स्वखुशीने. असं नाही की त्यांनी मला सांगितलेलं, कारण तोपर्यंत सिद्धू सेटल झाला होता. मला एक तो कॉन्फिडन्स झाला होता की म्हणजे नोकरी, मला तोपर्यंत 2011ला माझी मोठी मुलीचा जन्म झाला होता आणि 13पर्यंत मला हा कॉन्फिडन्स होता ना की सिद्धूच्या कमवलेल्या पैशावर आपण आपला संसार चालवू शकतो. आणि तो वाढवायचा असेल तर मग मी फुल फ्लेज त्याचे डेट्स म्हण किंवा त्याचे जे काय आहे ते हेल्प करत होती त्याच्या CA आणि त्या सगळ्यांबरोबर. हा फोन कॉल जेव्हा झाला ना तेव्हा मी थोडी डिस्टर्ब झाले. म्हणजे मला असं वाटलं आईला आपल्याला कोणीतरी बिनपगाराच्या नोकरीवरून काढून टाकलेला आहे आणि तो असं सांगतोय. त्याच्यानंतर त्याने अजून 2-3 कॉल्स केले आणि तो म्हणाला की नाही नाही मला वाटतं साधारण आमचा तो हे असेल अकाउंटंट वगैरे असेल, तो म्हणाला की आजच्या नंतर माझं मी सांभाळीन डेट्स हे ते वगैरे. आणि मग त्याच्यानंतर आपण कसं गप्पा बसणार ना, मी पण म्हणलं हो ठीक आहे मी पण आजच्या नंतर नाही सांभाळणार तुझं काही, तू तुझं बघून घे, असं ना ते हे झालं. आणि त्याच्यानंतर मी पुष्कळ रडले ह्याच्यासाठी ना की तोपर्यंत ना माझ्यासाठी संसार म्हणजे मी तसंच त्याच ह्याच्यामध्ये माझा जन्म झाला की माझ्यासाठी ना तो एक चौकन खूप महत्त्वाचा होता की आपलं घर, संसार, मुलं. तोपर्यंत मला दुसरी मुलगी होती 2015ला. त्यामुळे ना मी अशी खूप इमोशनल झाले होते. मला असं कधीच वाटलं नव्हतं की आपल्या आयुष्यात ही फेज येऊ शकते. बरं ही एवढी मोठी गोष्ट नाही आहे, मे बी तुम्हाला मी आज सांगताना असं वाटत असेल, तेव्हा मलाही वाटली होती, पण आज त्या गोष्टीला मी खूप पॉझिटिव्ह घेते. आणि त्यानंतर ना मी खूप विचार करत होते की मला माझ्या आयुष्यात काय करायला हवं, मी काय करू, कारण नोकरी सोडली 2013 ते 7 वर्ष झालेले. बरं त्यानंतर मी माझ्या जर्नलिझममध्ये जितके बॉसेस होते किंवा मैत्रिणी मित्र होते त्यांना मी फोन केलेला की मला जॉब करायचा आहे पुन्हा. बरं मला कोणी जॉब दिला नाही. का म्हणजे त्याचे कारण वेगळे असतील. कोविडही सुरू होता आणि त्याच्यामध्ये एक असंही होतं ना की ही सिद्धार्थ जाधवची बायको आहे, हिला काय गरज आहे जॉबची. हे आणि कसं आहे माहिती आहे का, मी प्रत्येकाला हे नाही सांगू शकत ना की माझ्या आयुष्यात काय घडतंय किंवा दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. तर मला ना तेही खूप वाईट वाटत होतं की यार मी काय करू. खूप जणांशी बोलत होते मी, काय करू शकतो आपण. आणि दॅट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट फेज फॉर मी, कारण तोपर्यंत काय झालेलं ना माझ्या आयुष्यात सिद्धूच एक विश्व होता. कारण सिद्धूचं म्युझिक लॉन्च आहे, चला म्युझिक लॉन्चला. सिद्धूची फिल्मची पार्टी आहे, चला. सिद्धूचं फिल्म रिलीज आहे, चला. सो माझ्या आयुष्यात ना खूप मित्रमैत्रिणी नव्हते, मी तुला स्पष्ट सांगते. आणि जे काय होते ना, सो आय वॉज एन्जॉईंग दॅट फॅमिली लाईफ. जर तू मला विचारशील, आय एम व्हेरी फॅमिली पर्सन. मला ते खूप आवडत होतं. म्हणजे अगदी सिद्धूचं ढोलकीचं म्युझिक लॉन्च होतं तेव्हा माझी लहान मुलगी 15 दिवसाची का महिन्याची होती. तिला आम्ही क्रेटमध्ये घेऊन गेलेलो आहे, तू बघ ते फोटो. तर त्यामुळे ना माझं असं होतं, सिद्धू म्हणाला ना म्हणजे त्याला माझी गरज आहे, सो आय हॅव टू गो. म्हणजे तो जबरदस्ती असं नाही, इज अ व्हेरी स्वीट पर्सन. पण माझं असं होतं नाही यार उसको लग रहा है ना, ठीक आहे चलो जाएंगे. त्यामुळे तू बघशील नंतर 2020च्या आधी मी सगळ्या कार्यक्रमात त्याच्याबरोबर गेलेले आहे, मी त्याला सगळं सपोर्ट केलेलं आहे, सगळीकडे होती. पण 20 नंतर मग मी ठरवलं ना की नाही यार कुठेतरी ना आपल्याला आपण काय आहोत, आपलं काय आयुष्यात महत्त्व आहे ते सिद्ध करणं खूप गरजेचं आहे. आणि तो स्ट्रगल ना मला कोणासाठी कोणाला काही सिद्ध करायचं नव्हतं,
तो स्ट्रगल माझ्यासाठी होता, बरोबर. की माझा जन्म, जे मी तुला सांगितलं की मी खूप डॅशिंग आणि अशीच होते आयुष्यभर. मी संसारात स्वतःला रमवून घेतलं ना. इट वॉज बाय चॉईस. मला कुणी सांगितलं नव्हतं नोकरी सोड, मला कुणी सांगितलं नव्हतं मॅनेज कर, मला कुणीच नाही ना. हे माझं माझं ठरलेली गोष्ट होती. मग मी विचार केला, मग ठीक आहे ना, आपण काही चांगल्या चुका आयुष्यात केलेल्या आहे, आता ह्याच्या पुढे आपण असं काहीतरी करू ना की उद्या स्वतःला आरशात बघताना आपल्याला लाज नाही वाटली पाहिजे की आपला जन्म का झालाय आणि आपण काय करतोय. आणि तोपर्यंत ना सिद्धूचं बऱ्यापैकी सेट झालेलं 2020 म्हणजे त्याचं CA होता, त्याचा अकाउंटंट होता, तो ॲज अ ॲक्टर म्हणून पण बऱ्यापैकी सेट झाला होता. तर तसं मग मी माझा प्रवास 2020ला सुरू केला. म्हणजे अगदी डोळ्यामध्ये खऱ्या अर्थानं माझ्याही अश्रू आले तुमचा सगळी ही जर्नी बघताना. कारण ताई कसं आहे, हे प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये येणारा हा एक टप्पा आहे की जेव्हा ती संसारासाठी स्वतःला झोकून देते ना, तेव्हा कधी ना कधीतरी कळत नकळत मी म्हणेन की तिच्या अस्तित्वावरती प्रश्न येणाऱ्या बऱ्याच गोष्टी अशा कळत नकळत बोलल्या जातात. आणि मला असं वाटतं की ही गोष्ट माझ्या प्रत्येक मैत्रिणींना ऐकली पाहिजे, जिच्या आयुष्यात असे प्रश्न उभे केले जातात. आणि ते फक्त प्रश्नापुरता सीमित न ठेवता तुम्ही तुमच्या कृतीनं उत्तर देणं खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं खूप सुंदर असं मॅमनी सांगितलंय. पुन्हा मी त्या गोष्टीकडे येते की जेव्हा हे सगळं म्हटलं गेलं किंवा तुम्हाला ही गोष्ट फील झाली की नाही, आता मला तृप्ती अक्कलवार ही जी माझी ओळख आहे ही समाजापुढे, ही सगळ्यांपुढे न्यायची आहे, जाधव आडनावा व्यतिरिक्त सुद्धा. सो त्यावेळेस मनामध्ये ती एक इमोशनल सुद्धा घालमेल, कारण प्रत्येक स्त्री एक इमोशनल टर्मॉइलमधनं जात असते अशा गोष्टी ऐकल्यानंतर. कसं स्वतःला इमोशनली स्टेबल केलं आणि तुम्ही माझ्या सखींना काय सांगाल की हे कसं तुम्ही टॅकल करू शकता? कसं होतं ना, त्याआधी मला कधीच मला कोणी तृप्ती जाधव म्हणून ओळखायचं, मी जॉब करत होती कोण तृप्ती अक्कलवार ओळखायचं, कोण सिद्धार्थ जाधवची वाईफ म्हणून ओळखायचं. आणि सिद्धूबरोबर प्रत्येक कार्यक्रमाला गेल्यामुळे तो फेस माझा, अरे ही सिद्धार्थ जाधवची बायको, असं तसं. सो मला ना कुठेही 2020पर्यंत असं वाटलं नाही ना मी कुणालाही स्पष्टीकरण द्यायला जाऊ की माझं हे नाव आहे का, माझं ते नाव आहे का, माझी ही आयडेंटिटी आहे. बिकॉज मी म्हटल्याप्रमाणे आय वॉज हॅपी इन माय दॅट फॅमिली लाईफ. आणि हो, हे जेव्हा 2020ला झालं ना, तेव्हा मी हे खूप स्पेसिफिकली स्वतःला अंडरलाईन करून सांगितलं ना की या पुढचा प्रवास तृप्ती अक्कलवार म्हणूनच करायचा. मी सिद्धार्थ जाधवची बायको हे मी कुठे खोडू शकत नाही, मला ते खोडायलाही जायचं नाही. आजही मला लोक येऊन विचारतात, मी इव्हेंटला जाते तर मी आनंदाने हो हा करते, फोटो काढते, सिद्धाचे काय कॉम्प्लिमेंट असेल तेही त्याला जाऊन सांगते. पण मी जसं मी कुठल्या कार्यक्रमाला गेली तर मला ते म्हणतात, आम्ही तुम्हाला तृप्ती अक्कलवार जाधव बोललं तर चालेल ना, सिद्धार्थ जाधवची बायको असं सांगितलं तर चालेल ना. तर मी त्यांना सांगते प्रॉब्लेम काहीच नाही आहे, तुम्ही तृप्ती अक्कलवार मला इंट्रोड्यूस करा आणि नंतर तुम्ही मला त्याची बायको म्हणून सांगाल तर मला काहीच हे नाही आहे. सो हो, मी प्रत्येक बाईला किंवा ह्यानंतरही मला कितीतरी बायका भेटतात किंवा मी खूप असं मोटिवेशनल स्पीकर म्हणून जाते कुठे कुठे, तर मी प्रत्येक बाईला एकच सांगते की एक तर हे नका विसरू की तुम्ही का जन्माला आलात. बरेच वेळा असं होतं ना, आपण संसारात इतकं रमतो ना, आपण स्वतःची आयडेंटिटी विसरतो. त्यामुळे ते विसरू नका. मी माझ्या दोन्ही मुलींना हे आत्तापासून सांगितलं आहे की व्हॉट यू आर बॉर्न विथ दॅट. उद्या तुमचं लग्न होईल, मुलं होतील, काही होतील, तुम्ही नोकरी करत असाल, तुमचा बिझनेस असेल, प्लीज ते सोडू नका. कारण आयुष्याच्या कुठल्याही टप्प्याला तुम्हाला हे जाणवू शकतं ना की नाही यार मला काहीतरी करायचं आहे, पण मी कशी सुरुवात करू, जे माझंही झालं. तर ती वेळ यायला नका देऊ. बरोबर आहे. तुमचे पैसे हे तुमचे आहेत. ऑफकोर्स संसारासाठी लागलेत तर ते तुम्ही केलंच पाहिजे, बिकॉज संसार हा नवरा बायको दोघांचा असतो. पण त्याच्यामध्ये जे तुमचं आहे ते तुमचं आहे. मग ते तुमचं नाव असो, तुमचा व्यवसाय असो. जसं मला आज खूप मोठा रिग्रेट आहे माझ्या आयुष्यात, मी जॉब सोडला. मी जर आज जॉब सोडला नसता तर आज माझं आयुष्य खूप वेगळं असतं. पण मी घेतलेला एका निर्णय तो मला काही वर्षानंतर मी रिग्रेट केला. बरोबर. त्यामुळे मी प्रत्येक बाईला सांगते, मला कोणी भेटलं तर मी त्यांना सांगते, तुम्हाला 5,000ची नोकरी असेल, तुम्हाला 10,000ची नोकरी असेल, पण ती करा. स्वतःची आहे ती स्वतःची. दॅट इज युअर आयडेंटिटी. आणि ते 10,000 रुपये जेव्हा तुम्ही खर्च करता तर तुम्हाला कोणाला उत्तर नाही द्यावं लागणार की मी काच खर्च करते. आज मला वाटली ही साडी घेऊन मी, बायकांचे काय ग मोजके असतं ना, छान दिसायचे, सुंदर दिसायचे, कानातले पाहिजे, हे पाहिजे, खूप आपले लिमिटेड गोष्टी असतात. एक संसारी बाईला हेच हवं असतं. पण मला म्हणायचं नका मागू. आता मी ज्या फॅमिलीमध्ये माझा जन्म झाला ना,
माझी आई तू विचार नाही करणार, पण आजही तिच्याकडे ती पैसे ठेवत नाही. अच्छा. ती कुठे गेली ना माझ्या बाबांना, आहो पैसे, आहो, म्हणजे पण माझे बाबा तिला कधी नाही म्हणत नाही. आज ते दोघं 75 आहेत, पण ते रिलेशन वेगळंच आहे ग. हो. आजच्या काळामध्ये असं रिलेशन नाही बघायला मिळणार. त्यामुळे मला असं वाटतं ना, प्रत्येक बाईनी स्वावलंबी असलंच पाहिजे. तुम छान मस्त तो कुटुंब प्रेम असलंच पाहिजे, पण तुमची आयडेंटिटी, तुमचं अस्तित्व हे निर्माण करणं आजच्या काळामध्ये, आजच्या सेंच्युरीची ती गरज आहे, हे मला खरंच वाटतं. कमाल कमाल. मला प्रत्येक सेंटेन्स असं अंगावर गुजबम्स आणणारं होतं, कारण ही प्रत्येक म्हणजे म्हणतो ना की आपण ज्या माध्यमात काम करतो तेव्हा एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून प्रत्येकाला वाटतं की असं सांगावं की ज्या स्त्रिया आज दुबळ्या अगदी घरामध्ये आहेत की त्यांच्यामध्ये ती ताकद आहे. आज अख्खं विश्व सुद्धा त्या शक्तीनेच बनवलेलं आहे आणि मला असं वाटतं ती ताकद तुम्ही ओळखली पाहिजे. खूप सुंदर मॅमने सांगितलंय. आता मला तुमच्या त्या टर्निंग पॉईंटकडे यायचं आहे. तुमच्या आयुष्यात हे सगळं घडलं, त्यानंतर तुमची ओळख तुम्ही स्वतः निर्माण करायचं ठरवलं. मुळात आता बिझनेस उभं करणं, आता मी दादरच्या तुमच्या लॅक्मे फ्रँचायझी बद्दल पण विचारेन की त्यासाठी सुद्धा अगदी शून्यापासून, कारण आपल्याला पैसा ओतावा लागणार, कसं काय मॅनेज केलं तुम्ही किंवा कशी ती सुरुवात केली? कारण भल्या भल्यांना आज बिझनेस उभा करायचा आहे. मी जसं तुला म्हटलं की मे मध्ये साधारण माझा आणि सिद्धूचा वाद झाला, त्यानंतर मला काहीतरी करायचं होतं. मी जॉब बघितला, मला जॉब मिळत नव्हता आणि माझं ना त्या ते 3-4 महिने ना मी खूप विचार करते, मी काय करू शकते, मी काय करू शकते, कसं करू शकते. आणि काय होतं माहिती आहे, जेव्हा आपण वर्किंग असतो ना तेव्हा आपलं माइंड खूप शार्प असतं. ते मला तेव्हा खूप जाणवलं. आणि त्याच्यानंतर आपण संसारात गुंतलो ना की आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत नसतात, की बाहेरची दुनिया आपल्याला माहिती नसते. तर माझ्या ना बिल्डिंगमध्ये माझी एक मैत्रीण आहे प्रीती म्हणून, आणि ती आणि मी ना वॉक करायचो, म्हणजे करतो, कोविडमध्ये पण आम्ही करायचो. तर ती ना साधारण मला ऑगस्ट-सप्टेंबरच्या दरम्यान ती मला म्हणाली की तिची ऑलरेडी लॅक्मेची अकॅडमीची फ्रँचायझी होती दादरमध्ये ना, तिचं मोठं अकॅडमी होती. ती मला सहज बोलता बोलता म्हणाली की तृप्ती, मी ना आता विचार करते डिसेंबरपर्यंत मला सलून काढायचं आहे लॅक्मेचं आणि ते होईल, सो तू इंटरेस्टेड आहे का, म्हणजे तू मला सेम माझ्यासारखी वाटते, आपण करू शकतो असं. हे ती बोलल्यानंतर मला खूप आनंद झाला. दुसरं सेंटेन्स तिचं होतं की त्याच्यामध्ये 50 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे. बरं, माझ्याकडे पैसे नव्हते, मी तुला स्पष्ट सांगते, कारण कधी एवढं डोकंच चाललं नाही ना. आपल्याला असं वाटत असतं की यार चला जे आहे ते दोघांचं आहे, संसारात चाललंय ते. तर माझ्या अशा इंडिव्हिज्युअल बँकेमध्ये माझ्याकडे फक्त 5-7 लाख रुपये होते, त्याच्याहून जास्त माझ्याकडे पैसेच नव्हते. बरं, आणि त्या इगो क्लॅश नंतर मी एक ठरवलेलं ना की मी सिद्धूकडे घर चालवायला पैसे नाही मागणार, जे आजपर्यंत मी मागत नाही. मी तुला हे स्पष्ट सांगते की म्हणजे हे न बोलता आमच्या दोघांमध्ये खूप क्लिअर आहे ना की मुलांची फीज आहे, ट्युशनची फीज आहे, जे मोठे खर्च आहे ते तो करतो. स्विगी, झोमॅटो, मुलांचे काय खाऊ म्हण किंवा छोटी मोठी बिलं आहेत हे मी भरते. जे मला परवडेबल आहे ते मी स्पष्ट सांगते. पण मी त्या दिवशी ते एक गोष्ट ठरवली होती की भाई आज के बाद मैं मेरा चीज म्हणजे स्वावलंबीपणे करणार, ते मी करत होते. तर ती मला म्हणाली 50 लाख. बरं, मला माहिती होतं हे 5-7 लाख रुपये पण मला टाकता येणार नाही, कारण आपल्याला आयुष्यामध्ये पुढे अजून जायचं आहे ना. मी त्याला म्हटलं माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण तर ती म्हणाली की माझ्याकडे पण नाही आहेत, कारण ती वर्किंग होती. मग तिला मी म्हटलं की बघ, पण हे पैसे आपण उभं करू, जे काय असेल ते, त्याचे जे काय रिपल्केशन असतील ते आपण दोघं मिळून करू. ती म्हणाली डन. मग आम्ही काय केलं, 10 लाख रुपये आमच्या बिल्डिंगमध्ये ना एक पल्लवी नावाची आमची कॉमन फ्रेंड होती, तिला आम्ही अप्रोच केलं. ती म्हणाली ठीक आहे. तिने आम्हाला 10 लाख रुपये दिले. 10 लाख माझ्या फॅमिलीकडनं, 10 लाख तिच्या फॅमिलीकडनं, 10 लाख तिने ऑफिसच्या फ्रेंड्सकडनं घेतले, 10 लाख मी माझ्या ऑफिसच्या माझे जे जर्नलिझमचे अपर्णा, सविता असे आहेत फ्रेंड्स, त्यांच्याकडून मी घेतले. आणि हे सगळे पैसे ना आम्ही 8% व्याजेवर घेतले. आणि आम्ही ठरवलं की आपण हा बिझनेस कसाही उभारायचा. बरं, माझ्यामध्ये ती एक फायर होती की बॉस आता आपल्याला कोणीतरी चॅलेंज केलंय, तर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आणि अपॉर्च्युनिटी चालून आली आहे, पैसे टाकायचे पण बघू. आणि काय झालं माहितीये का, ते सगळं ना जुळून आलं. बँकेतनं लोन मिळणं इम्पॉसिबल होतं, कारण माझं काही जॉब नव्हता, त्यामुळे मला बँक लोन देणारच नव्हती. पैसे जमा करायचे म्हणजे माझ्याकडे हेच मार्ग होते की फॅमिली लोन किंवा इंटरेस्ट 8%च्या इंटरेस्टने घेऊ. तसा माझा तो प्रवास लॅक्मेचा सुरू झाला. आणि त्या 50 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटवर 25 डिसेंबर 2020ला आम्ही ते सलून लॉन्च केलं. बरं, पण आता
अर्थात तुम्ही लोन म्हणजे मित्राकडनं वगैरे घेतलं, पण मग हे सगळं तुम्ही स्वतःच्या जीवावरती ते परतफेड सुद्धा त्याची केली म्हणजे सगळी. सो एकंदरीतच जेव्हा अशा प्रकारे सुरुवातीला बिझनेस सुरू करायचा आणि एखाद्या स्त्रीचे एवढे कॉन्टॅक्ट्स नाही आहेत किंवा काय, मग तिने तो कसा सुरू केला पाहिजे किंवा फायनान्शियल मॅनेजमेंट तिने साधारण कशी केली पाहिजे? मी तुला सांगितलं ना की बघ आता माझ्यासारख्या बऱ्याच स्त्रिया असतील, 50 लाख ते खूप मोठी गोष्ट आहे. माझी जी पार्टनर होती तीही माझ्याबरोबर खूप स्ट्रॉंग होती, म्हणून मी बहुतेक 50 लाखाचं इन्व्हेस्टमेंट करू शकले. पण मी प्रत्येक स्त्रीला हेच सांगेन ना की आजकाल गव्हर्नमेंटच्या योजना आहेत भरपूर. मला कधी कधी DMs येतात, तर त्यांना मी सांगते की तुम्ही गव्हर्नमेंटला अप्रोच करा. नॉट ओन्ली म्हणजे लॅक्मे हे माझं फ्रँचायझी आहे म्हणून त्याचे 50 लाख आहे, पण तुम्ही छोटे मोठे बिझनेसेस जेव्हा काढाल तर तुम्हाला एवढे पैसे लागणार नाहीत. त्यामुळे अप्रोच करा, तुमचं फ्रेंड सर्कल बघा, किंवा आता मी माझ्या बहिणीकडनं पैसे घेतले होते, पण हा इंटरेस्टवर ह्याच्यासाठी घेण्याचा माझा हट्ट होता ना की ते मला परत फेडायचे आहेत, ते माझ्या लक्षात राहावे म्हणून मी ते इंटरेस्टवर घेतले होते. त्यामुळे फॅमिली लोन बेस्ट आहे. तुमचे मित्रमैत्रिणी जे काय तुम्हाला मदत करू शकतात त्यांच्याकडनं पैसे घ्या, ते तुम्ही करू शकता. खरंय खरंय. आणि आता लॅक्मेच्या पुढे जाऊन त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या स्वतःच्या म्हणजे मुलींच्या नावानं सुद्धा बिझनेस सुरू केला. कशी त्याची सुरुवात झाली, काय कल्पना होती की आता हे सगळं चाललंय पण मग ते स्वतःचे वेगळे बिझनेसेस काढणं कसं मनामध्ये आलं? मी तुला ना एक गोष्ट सांगते, म्हणजे मी 2020ला लॅक्मे सलून केलं. 2022च्या स्टार्टिंगला मी स्वैरा एंटरप्राइजेस, स्वरा आणि इरा मला 2 मुली आहेत, तर त्यांच्या नावाने मी कंपनी उघडली. त्याच्यावर मग मी बनारसी साडीज काढले आणि तिसरं तृप्ती कॉटेजेस. सो या तिन्ही गोष्टीमध्ये ना माझं एक कॉमन गोष्ट होती, मला फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं होतं. मला पैसे कमवायचे होते. मी व्हेरी क्लिअर सांगते, घर चालवण्यासाठी मला पैसे कमवायचे होते म्हणून मी हे 3 बिझनेसेस काढले. मी तुला तेही सांगते का. मी जेव्हा सलून लॉन्च केलं तेव्हा मी 50 लाखाचं लोन घेतलं होतं. ओके, साधारण तेव्हा मला असं वाटलं होतं, पहिला बिझनेस ना, मला वाटलं ठीक आहे चला आपल्याकडे पैसे येतील, म्हणजे परतफेड नाही पैसे म्हणजे आपण कमवू, त्याच्यानं मला काहीतरी प्रॉफिट होईल, म्हणजे माझा जो फायनान्शियल इंडिपेंडन्सची गोष्ट होती ती ह्याच्यामधनं पूर्ण होईल असा एक साधारण माझा अंदाज होता. पण 2020ला तो लॉन्च केला आणि पुन्हा 21ला सेकंड फेज आली कोविडची. त्यामुळे काय झालं, तो पूर्ण एक हे होता ग माझ्यासाठी, शॉक होता. 50 लाखाची इन्व्हेस्टमेंट, 8% तुला व्याज द्यायचं आहे, सलूनमध्ये कामं करणाऱ्या मुलांची तुला सॅलरी द्यायची, तुला लाईट बिल द्यायचं आहे, प्रोडक्ट्सचे पैसे भरायचे. त्यामुळे ते गणितना खूप वेगळी होती. तर आणि त्याच्यामध्ये ना म्हणजे मी सांगते ना, मी देवाला, मी स्वामींना खूप मानते आणि मी आजही मला असा काही प्रॉब्लेम आला ना, मी फक्त माझ्या देवाला जाऊन उभी राहते आणि देवाला म्हणते तुम्हाला माहिती आहे, आणि टचवूड माझे प्रॉब्लेम सॉर्ट होतात. तर तोही काळ तसाच होता. आणि ना आमचे जे मालक होते ज्यांना आम्ही रेंट द्यायचो दादरला, त्यांनी जोपर्यंत कोविडला, तुला माहिती आहे सलून इंडस्ट्री बंद होती, ते 3-4 महिने, राजेश शाह म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांनी आमच्याकडून रेंट नाही घेतला. दादर सारख्या एरियात. मी आजपर्यंत त्या माणसाला मानते. कधी कधी देवदूत असतात. मी म्हटलं ना तुला, कारण मला अगं डिसेंबरला तू लॉन्च केलंस, मार्चला कसं देणार, 1.5 लाख रुपये माझं भाडं होतं आणि आमच्याकडे पैसे नव्हते दोघांकडे. जे काय 50 लाख रुपये आले ते आम्ही टाकले होते. मग ते शटर खाली करून ते कोणी लग्नाबिग्नाचे ऑर्डर्स आलेत ना की आम्ही घ्यायचो, ते एकदम थोडे पैसे यायचे ग, पण त्यांनी नाही घेतले. तर त्यांचे उपकार ना मी आयुष्यभर विसरू शकत नाही, कारण त्या काळात त्यांनी मला खरंच, त्यांनी पुढेही पैसे मागितले नाही आजपर्यंत. सो ती एक गोष्ट. आणि तोपर्यंत माझ्या लक्षात आलेलं ना 2021च्या मिडपर्यंत की हे गणित आपल्याला वाटतंय थोडं सोपं नाही आहे, कारण 8% व्याज द्यायचंच आहे आपल्याला, लोकांचे पैसे आपल्याला द्यायचेच आहेत. आणि ते फ्रँचायझी मॉडेल थोडंसं तसं आहे की तुम्हाला प्रोडक्ट्स हे ते तुमचं ते चालूच असतं. बरोबर. मग त्याच्यानंतर ना 2021ला मी विचार केला काय करू. एंटरप्राइजेस म्हणजे एक इंडिपेंडंट कंपनी असते, त्यामुळे स्वैरा कोणाच्या नावावर करू असं तसं विचार करत, ठीक आहे ना स्वरा इरा, चला आपल्या मुलींच्या नावावर, जे प्रत्येक आई विचार करते तसा मी विचार केला की माझ्या मुलींच्या नावावर मी एक कंपनी काढू. 2021ला मी सहज ती कंपनी काढून ठेवली. त्याच्यानंतर ना मला ती, जसं म्हटलं मी, इंडिपेंडेंट फायनान्शियली ते मला खूप गरजेचं होतं. आणि मला महिन्याला ना माझं एक घर होतं मालवणीला, मालाडला, लग्नाआधी घेतलेलं, त्याचे मला 10-12 हजार रुपये यायचे, पण 10-12 हजार रुपयेमध्ये काही होत नाही. त्यामुळे मला ते रोलिंगसाठी ना पैसे पाहिजे होते. मग माझा एक भाऊ होता, तो ना ते बनारसी साडीज असे विकायचा.
तर माझ्या डोक्यातनं ते क्लिक झालं की ठीक आहे ना, आपण तो ब्रँड करू स्वैरा एंटरप्राइजेसचा, स्वैरा साडीज म्हणून. मी गेले, मी त्याला अप्रोच केलं, त्याला विचारलं कसा बिझनेस असतो काय. मी त्याला सांगितलं बाबा माझ्याकडे खूप काही पैसे नाही आहेत, मी साधारण एक 20-25 साड्यांपासून सुरुवात केली. म्हटलं बघू ना कसं करतो आपण, काय करू शकतो. आणि मग त्या साड्या मी एक्झिबिशन्स केले, मैत्रिणींमध्ये तो ब्रँड सांगितला आणि तसं मी सेकंड ब्रँड सुरू केला. आणि तुला मला हे सांगताना खरंच आनंद होईल की सिद्धू नंतर माझ्या आयुष्यात ना खूप चांगल्या मैत्रिणी आल्यात. तर जेव्हा मी हे एक्झिबिशन्स केले किंवा ऑनलाईन साड्या लॉन्च केल्या ना, तर अर्चना नेवरेकर म्हणून आहे, तिला माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे अर्चना ताई, मी तिला म्हणते. तर तिने ना माझा हा ब्रँड खूप जणांना इंट्रोड्यूस केल्या. तिने स्वतः माझ्याकडनं ना, तिला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर ती माझ्याकडनं साड्या घ्यायची, त्या लोकांना ती गिफ्ट करायची. दुसरं लीनाताई म्हणजे लीना बाळा नांदगावकर, ती बाई आजपर्यंत माझ्याकडनं तिच्या घरी कुठलंही फंक्शन असू दे, तिच्या महिला गटाचं काही कार्यक्रम असू दे, घरी लग्न कार्य असू दे, ती आज पण माझ्याकडनं 25-50 साड्या विकत घेते. गार्गी ती मला अजिबात नाही विचारत या साड्यांची प्राईस काय, त्या साड्यांची प्राईस काय. ती घेते, ती गिफ्ट करते आणि ती सगळ्यांना सांगते की हां अशी अशी तृप्ती अक्कलवार माझी मैत्रीण आहे, तिचं आहे हे. आणि ती तर मला ना देवाच्या कृपेने असे खूप चांगले मैत्रिणी मिळाल्या. प्लस माझ्या ग्रुपमध्ये बरेच जण माझ्याकडून पैठणी दुपट्टे घेतात, असे मोटिवेशनल ना लोक भेटले. तर त्यामुळे काय झालं ना, 2022पासनं आत्तापर्यंत माझा एक एक्स खर्च आहे ना, तो माझ्या या ब्रँडनी चालतो. अच्छा. म्हणजे मी मोठे एक्झिबिशन्स नाही करत, मी माझ्या सलोनमध्ये करते किंवा जे दादरमध्ये माझ्या ओळखीचे आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांना कधी काय हवं असेल ते येतात घेतात. टचवूड मी माझ्या सलोनमध्येच तो स्टॉक ठेवलेला आहे, त्या बायका येतात घेतात. तर त्यामुळे या ब्रँडची मी सुरुवात केली. आणि माझं असं होतं ना की लॅक्मेचे पैसे द्यायचे आहेत, त्यामुळे माझ्या ते लक्षात आलं होतं एवढ्या लवकर, म्हणजे आजही मला लॅक्मेमध्ये पैसे नाही मिळत. का मी तुला सांगते, कारण तो असा बिझनेस आहे ना, आता सध्या सलोन इंडस्ट्री थोडी डाऊन आहे, तर कधी तो अप आणि डाऊन होतो बिझनेस. बरोबर. जरी आमचं 90% लोन गेलं असलं तरी कधी कधी त्याच्यामध्ये थोडे पैसे कधी टाकावे लागतात. तो बिझनेस अपडाऊन असल्यामुळे सीझनप्रमाणे तो चालतो. पण हा आहे ना बिझनेस, त्याच्यामध्ये मला पैसे मिळायला सुरुवात झाली. सो ही आय वॉज व्हेरी हॅप्पी की माझा तो रोलिंगचा एक विषय होता ना, तो मला एक साधारण 22च्या दरम्यान सुरू झालेला, 1 वर्षाच्या स्ट्रगल नंतर. तर त्यामुळे सेकंड बिझनेस. तिसरा बिझनेस सेम माझ्या डोक्यात ना आजही चालू आहे, माझ्या डोक्यात बरेच बिझनेसेस चालू आहे. पण मला ते ना क्लिक झालं ना की नाही यार, हे करण्याची हे होगा, तर मी करते. सर साधारण ना ते विला किंवा कॉटेजेस चालवायचं ना, असं माझ्या डोक्यात बऱ्याच दिवसापासून होतं. पण पुन्हा तेच ना, पैसे कुठून आणणार. तर माझं मालाडचं घर होतं जे मी लग्नाआधी घेतलं होतं, ते मालवणी अशा ठिकाणी होतं ना, मोठं घर होतं, पण त्याचं भाडं खूप मिळत नव्हतं. तर मला ना तो इन्कम जनरेट करायचा होता. 10चे मी 20, 25, 30 कसं करू शकते. सो ते माझं मंथली अजून सुरळीत होईल ना, असं माझं ते कॅल्क्युलेशन होतं सिम्पल. तर मला ते घर काढायचं होतं, पण मला ना पॅरलली काय मिळत नव्हतं. मला दुकान घ्यायचं होतं, पण खूप कमी पैसे येत होते आणि माझ्याकडे पैसे नव्हते वरती टाकायला, त्यामुळे मी दुकान घेणं इम्पॉसिबल होतं. आणि माझ्या वडिलांनी ना जो विला आता आम्ही घेतला आहे, तृप्ती कॉटेजेस याचं नाव आहे, त्याचं फेसबुकवर ॲड बघितली. त्यांनी मला ना रात्री 12 वाजता फोन केला. माझं माहेरचं नाव सोनी आहे, पेट नेम. म्हणजे सोनी हे बघ, हे असं असं आहे, तू बघ. त्यांनी मला ना फोटो स्क्रीनशॉट असं पाठवला. मी दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ ना त्याला म्हणजे जो एजंट होता त्याला फोन केलं. जुलैचा महिना होता, खूप पाऊस होता. मी आणि बाबा तिकडे गेलो. आम्हाला तो विला आवडला आणि ते माझ्या बजेटमध्ये बसण्यासारखं होतं, टू बी व्हेरी फ्रँक. म्हणजे मी जे मालाडचं घर काढणार ते पैसे येणार आणि ते पैसे मला इथे द्यायचे होते. आणि तो जो माणूस विकणार होता ना, त्याला अजून काहीतरी घ्यायचं होतं, त्यामुळे त्यालाही ती गरज होती. सो इट वॉज लाईक दॅट. मग मी म्हटलं की यार चांगलं आहे ना, म्हणजे. आणि ते बघून ना एक मला साधारण असं विजन होतं की ये मैं चला सकती हूँ, ये बिझनेस मैं कर सकते, म्हणजे मला करू शकते. मग तसं मी टोकन दिलं, तसं तो मी बिझनेस सुरू केला. तिथे स्विमिंग पूल वगैरे काढायचं होतं, तर त्यासाठी मी माझे काही थोडे 2-3 दागिने विकले, कारण 10 लाखाचं ते स्विमिंग पूल बनवायचं होतं. आणि तिथे डिमांडच आहे की तुम्हाला जर स्विमिंग पूल असेल तर लोक येतात, नाहीतर येत नाही. खूप मोठं असं नाही आहे ते, 3.5 गुंठ्याचा प्लॉट आहे तो, त्याच्यामध्ये छोटा बंगला आहे, छोटं स्विमिंग पूल आहे, पण खूप छान आहे. म्हणजे आता जवळजवळ त्याला साधारण वर्ष 1.5 वर्ष झाला, खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. तर ते 10,000चं माझं इन्कम ना एक 25-30 हजारावर आलं.
सो मला आज महिन्याला जे इन्कम हवं आहे स्वैरा आणि तृप्ती कॉटेजेसमधून ते मिळाल्यानंतर मी रिलॅक्स आहे. म्हणजे माझ्या पार्ट्या मी करू शकते, माझ्या मैत्रिणींबरोबर मी फिरू शकते, मला जे हवं आहे मी ती शॉपिंग करू शकते, मला आज कोणाला पैसे मागावे लागत नाही, माझ्या मुलांना घेऊन मी फिरू शकते, माझ्या मुलांसाठी मला जर काही घ्यायचं असेल जे माझ्या आवाक्यात आहे ते मी घेऊ शकते. म्हणजे यात असं नाही आहे की सिद्धू मला कधी म्हणाल नाही मी तुला पैसे देणार नाही, तुझं तू बघ. तो माझा एक सेल्फ रिस्पेक्ट आहे आणि मला असं वाटतं त्या प्रत्येक बाईला तो सेल्फ रिस्पेक्ट असावा. तो मला कधीच म्हणाला नाही की मी तुला काही घर चालवायला पैसे देणार नाही. हा माझा हट्ट आहे की आज जर मी कमवते आहे, मी माझ्या पायावर उभी होती आहे, व्हॉट एव्हर पैसे मी कमवते ते मी घरासाठी, ते मी माझ्या मुलांसाठी खर्च करू, हा माझ्यासाठी एक वेगळा आनंद आहे. व्हेरी ट्रू. हा जो सेल्फ रिस्पेक्ट आहे, आय एम लव्हिंग दॅट. सो आय एम व्हेरी हॅपी विथ इट की तो एक एक्स खर्च करतोय, ऑफकोर्स ते मोठी आहेत, मी एक एक्स खर्च करते जे मला परवडेबल आहे आणि असं छान चाललंय. त्यामुळे हे 3 बिझनेस आहे तुला सांगायचं कारण म्हणजे हे 3 लोकांना असं वाटतं अरे काय 5 वर्षात 3 बिझनेस काय गरज होती, काय गरज होती. तर माझं म्हणणं असतं नाही, मला फायनान्शियल इंडिपेंडंट व्हायचं होतं, मला ते पैसे माझ्याकडे हवे होते. आणि मी तुला गार्गी एक गोष्ट खूप स्पष्ट सांगते की आपण आयुष्यात पैशाचं सोंग नाही आणू शकत, हे मला 20 ते 25 या दरम्यान कळलेलं आहे. त्याआधी मी भरपूर पैसे वाचवलेत, मी सिंगल रूम पासून ते 2 BHK पर्यंतचा प्रवासही बघितलाय, मी सगळं बघितलंय. पण हा जो इंडिपेंडेंट होण्याचा जो प्रवास आहे आणि तेव्हा मला हे कळलेलं आहे ना की आयुष्यात आपण सगळी ढोंग आणू शकतो, पैशाचं सोंग तू पैशाचं सोंग कधीच आणू शकत नाही. आणि आज कुठेतरी मला ते हॅपीनेस आहे ग, की मी असं नाही म्हणत मी खूप मोठी उद्योजिका आहे का मी खूप सक्सेसफुल आहे. माझ्या मैत्रिणी मला खूप चिडवतात, त्यामुळे म्हणतात काय तू सिद्धार्थ जाधवची बायको आहे आणि एवढं स्ट्रगल करते, हा काय गरज आहे तुला. तो जेव्हा स्ट्रगल करत होता तेव्हा तू त्याला एवढं सपोर्ट केलंस आणि आता तू सपोर्ट करते. तर मी काही उत्तर देत नाही, मी फक्त हसते. कारण हा स्ट्रगल माझा मला माहिती आहे, मला कुणाला काही प्रूव्ह करायचं नाही आहे. सिद्धार्थ जाधव आज सक्सेसफुल आहे, तो माझा नवरा आहे, माझ्या मुलांचा वडील आहे, या सगळ्या गोष्टीचा मला अभिमान आहे. पण कुठेतरी जी मी हरवली होती त्या चौकटात तृप्ती अक्कलवार म्हणून ती ओळख माझी मला मिळाली आहे. त्यामुळे मला हा स्ट्रगलही गोड वाटतोय. आज असं नाही का आज मीही मजा करू शकते, अरे मीही फ्लॉन्ट करू शकते सिद्धार्थ जाधवची बायको आहे. पण सिद्धार्थ जाधवला मी तेव्हापासून ओळखते जेव्हा तो माझा मित्र होता, जेव्हा तो आणि मी दोघांनी शून्यातून आमचं विश्व उभं केलेलं आहे. तेव्हा मला त्याचं क्रेज नाही आहे. ठीक आहे, आय एम हॅपी विथ व्हॉट एव्हर टुडे वी आर, बट मी जे माझी जर्नी आहे किंवा माझं जे स्ट्रगल आहे किंवा आज मी जी खुश आहे, तुला आज मी इथे दिसत असेल माझ्या तोंडावर, आय एम व्हेरी हॅपी. माझ्या हॅपीनेसला देअर इज नो डेफिनेशन. सो दॅट इज इम्पॉर्टंट फॉर मी. का मी कोणाला स्पष्टीकरण द्यायला जाऊ की का मी एवढं स्ट्रगल करते आणि का नाही करत. आणि मला वाटतं प्रत्येक बाईनी ते स्वतः ठरवावं. तिला कोणालाही एक्सप्लेनेशन किंवा काही हे द्यायची गरज नाही आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे वाटतंय ना ते करा. खरी गोष्ट. माय ओनली वन लाईन इज बी हॅपी. यू हॅव टू बी हॅपी, बस दॅट्स इट. आणि प्रत्येक बाईकडे ती एक पॉझिटिव्ह किंवा ते एक हे असतं ना की तिने जर ठरवलं की बॉस मला माझ्या लाईफमध्ये हे अचीव करायचं आहे, तर ती कुठल्याही वयाला ते अचीव करू शकते. फक्त तिच्याकडे तो सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे आणि तिला हे कळलं पाहिजे की कधी आपण हा पाऊल घेतला पाहिजे आणि आयुष्यात पुढे जायला पाहिजे. आणि तुम्ही आता या गप्पांमध्ये सुद्धा एक गोष्ट बोललात की तुम्हाला दिशा एक अनुभव आणेल, पण त्या दिशेवरनं जेव्हा तुम्ही चालायला लागाल, वाट करायला लागाल, तेव्हा आपोआप तुमचे सवंगडी, तुमचे वाटसरू तुम्हाला भेटणार की जे तुम्हाला तिथपर्यंत न्यायला मदत करणार. आणि ती ईश्वराची कृपा असते. आणि मला असं वाटतं तुमच्या या सगळ्या कन्व्हर्सेशनमध्ये सुद्धा तुम्ही मित्रांचा खूप उल्लेख केलात, तशी तुमच्या आयुष्यातली पण एक मैत्रीची वेगळी जी काही व्याख्या आहे किंवा जो काही अनुभव आहे तो सुद्धा मला जाणून घ्यायचा आहे. गार्गी कसं आहे ना, म्हणजे मी असं म्हणेन की सिद्धू माझ्या आयुष्यातून त्याप्रमाणे बाहेर पडला आणि 2020 नंतर मला खूप चांगल्या मैत्रिणी भेटल्या. म्हणजे आज तू बघशील तर आम्ही खूप मजा करत असतो, आम्ही पिकनिकला जातो. अर्चनाताईचा मी उल्लेख केला, तिने एक ग्रुप फॉर्म केलेला आहे जिथे आम्ही अशा वेगवेगळ्या क्षेत्रातली महिला आहोत. कोण डॉक्टर आहे, कोण प्रोड्युसर आहे, कोण इंजिनियर आहे आणि सगळ्या स्वतःच्या पायावर स्वतःच्या हिमतीवर उभे राहिलेले महिला आहेत.
त्यामुळे ना मी खूप एन्जॉय करते या ग्रुपमध्ये. फुलवाताई पण आहे या ग्रुपमध्ये. तुला मी एक किस्सा सांगेन फुलवाताईवरनं. रिसेंटली एक किस्सा झालाय. तर आणि मी या ना सगळ्या किस्स्यांवरनं खूप शिकते. माझं ना ऑब्झर्वेशन खूप असतं आणि त्यावरनं आपल्याला जे शिकायला मिळेल ते शिकून घ्यायचं. तर रिसेंटली ना मी, सिद्धू, स्वरा, इरा आम्ही सिंगापूरला गेलो होतो. ते तू सोशल मीडियावर बघितलेत फोटो. तर तिकडे गेल्यानंतर ना मी बाहेर गेल्यानंतर खूप मजा करत असते. एकटीची माझी मजा चालू असते. आणि मला ना रील्स बनवायला खूप आवडतात. मी काय अशी रील्स स्टारबीर नाही आहे, पण मला आवडतं. आणि माझं कसं माहिती आहे, मी त्या बाबतीत मूडी आहे. मला वाटलं चला करायचं आहे करू असं. तर तिकडे ना सिंगापूरला मी 5-6 रील बनवले ग. तर काही म्हणजे सगळे रील माझ्या मुलीनीच काढले. तर काही रीलमध्ये नेटवर्क नव्हतं तर तिने फक्त शूट केलंय, मग मी गाणं लावलंय. असं काय ना मजा मस्ती केली आहे. आणि मी रोज ना तिकडनं रील्स टाकायचे. तर फुलवाताई मला अरे तू मजा करायला गेलीयस का, तू तिकडे रील काढायला गेलीयस, असं आमचं ना असायचं धमाल. आणि मी त्याला म्हणायचे नाही ना, मी तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करते, कारण गर्ल्स गँगची ट्रिप एक वेगळीच मजा असते. नो डाऊट. तर मी ना तिकडनं आले, बरं खूप एक्सायटेड, वाव आपण मजा करून आलोय असं वगैरे ना. आणि चॉकलेट्स वगैरे आणलेले. तर मी फुलवाताईला भेटले, तर तिला पण मी चॉकलेट्स वगैरे दिले. फुलवाताई मनापासून खूप छान अशी मैत्रीण आहे, बाई आहे. आणि ती ना खूप चांगले असे तुम्हाला ना सल्ले देते आयुष्यात. खूप स्पष्ट बोलते, पण ती सवय मला आहे, कारण मी तिला जेवढी वर्ष ओळखते ना ती तशीच आहे, ती बदलली नाही आहे. तर तिला मी चॉकलेट वगैरे देते. तृप्ती मला ना तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, मला ना तुझ्याशी काहीतरी बोलायचं. मी म्हटलं अगं बोल फुलवाताई, काय हे तू रील केलेस, हे असे तू एरवी किती छान नाचतेस आणि तू असे रील टाकलेत, हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे, असं तसं. हे ऐकल्यानंतर मी तिला म्हटलं अगं तू कोरिओग्राफर आहेस, तू परफेक्टच नाचणार, मी काही रील स्टार नाही आहे, मला जमलं तसं मी केलं. नाही पण मला ना असं तसं ती मला ना बोलली. बरं ती बोलल्या आणि फुलवाताई बोलते म्हटलं परफेक्शनिस्ट लाईक, अरे ती प्रचंड, म्हणजे ती आमचे रील पण काढेल ना, म्हणजे फोटोही काढताना ती असं कॅमेरा पुसेल, मग ती नाही असेच पाहिजे, मग तसंच पाहिजे तिचं असतं. बरं आता आपल्या मैत्रिणीने आपल्याला काही सांगितलंय, तर मी ते ऐकल्यानंतर ना डिस्टर्ब असं नाही म्हणता येणार, पण मी ना विचार करत होती. जसं मी तुला म्हटलं की मी प्रत्येक गोष्टीला ऑब्झर्व करते. मग मी ना घरी आल्यानंतर ना 2 दिवस ते रील्स बघत होते की अरे म्हणजे असं तर काही मी वल्गर नाही केलंय, बरं असं तर काही हे नाही आहे, असं आपण स्वतःला प्रश्न विचारतो ना. एखाद वेळी मला असं वाटलं ठीक आहे काम करते, डिलीट करते. पण नंतर मी म्हटलं नको ना, त्यामागे माझे काही इमोशन्स आहेत, फन आहेत, आठवणी आहे, कशाला डिलीट करू. असं हो नाही मध्ये चाललं होतं. आणि कट्टू ना मी रील्स बघत होती. तर आमच्या ग्रुपमध्ये अजून एक आमची मैत्रीण आहे, शिल्पा अनासपुरे, माहिती असेल तुला. तर त्या शिल्पा वहिनी म्हणते मी त्यांना. तर त्या दरम्यान ना लडाखला गेल्या होत्या त्यांच्या फॅमिलीबरोबर. आणि त्यांनी एक रील टाकली होती, छान मस्त असं डान्स बिन्स करत, आणि मराठी एक गाणं लावलं होतं. तर ते बघून ना मी लगेच त्यांना कमेंट केलं, वा वहिनी छान मस्त रील झाली असं. त्या रीलवर तिने मला कमेंट केलं, तृप्ती यू आर माय इन्स्पिरेशन, तुझे रील्स बघून मी रील्स करायची हिम्मत केली आहे, अँड आय जस्ट लव्ह व्हॉट यू आर डुईंग. आणि मी त्यानंतर पहिला फोन फुलवाताईला केला आणि फुलवाताईला म्हटलं, फुलवाताई तुला माझे रील्स आवडले नसतील तरी कोणासाठी तरी मी इन्स्पिरेशन आहे, हे खूप महत्वाचं आहे. आणि बघ, तर त्यानंतर आम्ही दोघं खूप हसलो. हा किस्सा मी माझ्या आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण आम्ही सांगतो, दोघे आम्ही खूप हसतो. तर हा किस्सा मी तुला काय सांगितला की मला आपल्या सखींना पण सांगायचं आहे की प्रत्येक गोष्टीला ना 2 बाजू असतील. तुम्ही आयुष्यात काही कराल त्याला लोक चांगलं आणि वाईट बोलणार, लोकांचे 2 दृष्टिकोन असतील. ठीक आहे, मला तुम्हाला एक सांगायचं ना की तुम्ही ठरवा की तुम्ही केलेली गोष्ट ही किती करेक्ट आहे आणि किती रॉंग आहे. ज्याच्यावर मी चालते, माझं आयुष्य मी ह्याच्यावरच चालले. म्हणजे काही असेल, तुम्ही मेकअप केला तुम्हाला, किंवा तुम्ही साडी नेसली, मे बी तो रंग म्हणजे तुझी चॉईस असेल की तुला लाईट्स कलर आवडतात, माझी चॉईस असेल मला डार्क कलर आवडतात. तुम्हाला कॉन्फिडन्स आहे ना, तुम्ही छान दिसताय किंवा तुम्ही जे करताय ते छान आहे, तर ते फिक्स करा, डिस्टर्ब नका हो. मला कुणीतरी काही सांगितलंय त्याच्यानंतर मग मी दिसते, तुमच्या चेहऱ्यावर दिसणार, काही असू दे. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे, फुलवाताईने मला सांगितल्यानंतर मी ते पॉझिटिव्ह घेतलं. त्यानंतर मी कधीही रील करताना माझ्या डोक्याच्या मागे एक असतं की नाही आपण अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करू. मे बी तिचं जे माझ्याबद्दल हे आहे तेवढं 100% मी नाही पोचणार, पण मी प्रयत्न करू शकते. पण पॅरलली
प्रत्येक स्त्रीला हे कळलं पाहिजे ना की आपण आपल्या आयुष्यात जे करतो आहे त्याचा जो कॉन्फिडन्स आहे ते तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. सो मी ह्या इन्सिडेंट शेअर करण्याचं माझं एकच होतं ना की मलाही वाटलं ना यार, एका लेवलला मीही थोडी डिस्टर्ब झाले की यार असं तर नाही वाटत आहे ना, काय वाटत असेल असं तसं. पण जेव्हा ती दुसरी प्रतिक्रिया आली त्यावरनं मी हे शिकले की यू हॅव टू बी कॉन्फिडंट व्हॉट यू आर डुईंग. लोक तुम्हाला जज तर कशाही वरनं करतील, व्हेरी ट्रू. की तुम्ही चांगलं केलं तरी जज करणार, वाईट केलं तरी जज करणार, तुम्हाला चांगलेही कमेंट्स देतील, वाईटही देतील. तुम्ही कॉन्फिडंट आहात ना, तुम्ही आयुष्यात जे करता आहात ते बरोबर आहात, मग ते करा, संपला विषय. कमाल. म्हणजे अगदी नाही, पण ही गोष्ट खऱ्या अर्थानं कुठलंही, म्हणजे तुम्ही बिझनेसच असं नाही पण लाईफच्या कुठल्याही टप्प्यावर ही खूप हेल्पफुल अशी ताईनी मला टिप दिली आहे. पण त्या पलीकडे जाऊन ताई, जेव्हा आता ऑब्व्हियस तुझे ब्रँड्सचं तू जसं म्हणालीस की दादरमधल्या काही स्थानिक ठिकाणी तुझे एक्झिबिशन्स वगैरे असतात, लोक येत असतील, त्या स्त्रियांच्या प्रतिक्रिया असतील, काय म्हणजे प्रतिक्रिया असतात? एखादी अशी मजेशीर प्रतिक्रिया आठवते? खूप वाईट प्रतिक्रिया असतात. बरं. म्हणजे मी खरंच शेअर करेन, मी खूप एक्झिबिशन्स नाही केलेत. मी 4-5 एक्झिबिशन्स असे कॉमन हॉलमध्ये वगैरे केले आणि त्याच्यानंतर मी इन हाऊस एक्झिबिशन करते माझ्या एकटीचे किंवा 1-2 ब्रँड्स बरोबर. तर सुरुवातीला जेव्हा मी म्हटल्याप्रमाणे 2021-22ला मी स्वैरा एंटरप्राइजेस जेव्हा लॉन्च केलं होतं बनारसी साडीज, तेव्हा माझं एक गोष्ट क्लिअर होती की मला ते लोकांपर्यंत ब्रँड पोचवायचं आहे ना, त्यामुळे मला एक्झिबिशन्स करायलाच पाहिजे, जाऊन मला उभं राहायलाच पाहिजे, मला साड्या विकायलाच पाहिजे. मी जेव्हा तिकडे एक्झिबिशन्स पहिले 2-3 केले ना, तेव्हा तिकडे लोकांची फार कुजबूज होती किंवा जे गेस्ट म्हणून आलेले तेव्हा ते असं म्हणाले सगळे की अरे ही का साडी विकते, ही सिद्धार्थ जाधवची बायको आहे, हिला साडी विकायची काय गरज आहे, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे का फायनान्शियली, एवढं हिला आता काय असं. तर ना मी पुन्हा म्हटल्याप्रमाणे ना की आपण सगळ्यांचं ऐकून घ्यायचं, आपण ठरवायचं. तर मी ते ऐकल्यानंतर मला वाईट वाटलं होतं, पण ते जर मला वाईट वाटलं असतं आणि मी तो ब्रँड पुढे नेला नसता तर आज मी इथे नसते. त्यामुळे ती कुजबूज, ती प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप वाईट होत्या. मला बऱ्याच जण येऊन बोलल्याही, वाया मला कळालंही की काय गरज आहे, साड्या विकते असं तसं. बट मी पुन्हा म्हटल्याप्रमाणे मला तो ब्रँड लोकांपर्यंत पोचवायचा होता. मी जेवढे एक्झिबिशन्स केले तिकडे मी स्वैराला पोचवलं आणि आज मी अभिमानाने सांगते की स्वैरा एंटरप्राइजेस बाय तृप्ती कॉटेजेस हे मी बऱ्याच ठिकाणी ॲज अ स्पॉन्सर्स म्हणून लोगो देते, जिथे मी स्वैरा आणि तृप्ती दोघांनाही लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते. सो ते एक्झिबिशन जर मी केलं नसतं, मी विचार केला असतं मी सिद्धार्थ जाधवची बायको आहे, मी कसं काय साड्या विकू शकते, हे होऊच शकत नाही, जर मी त्या ह्याच्यामध्ये राहिले असते तर आज मी तृप्ती अक्कलवर झालेच नसते. पण लोक तो लोगो का मी हे बोलणार, ते बोलणार. त्यामुळे हो, प्रतिक्रिया मला आजही आठवतात. आणि मी नाव नाही घेणार, माझ्या पहिल्या एक्झिबिशनला खूप मोठ्या व्यक्ती आहेत त्या आलेल्या ओपनिंग म्हणून. त्या जेव्हा त्यांनी माझा स्टॉल बघितला होता तेव्हा त्यांनीही चर्चा केली होती की अरे काय स्टॉल, असं काय साड्यांचा स्टॉल, काय गरज आहे असं तसं. पण मी कोणाला एक्सप्लेनेशन नाही द्यायला गेले ग. ठीक आहे, खरी गोष्ट. आणि तुम्ही कुजबुजीचा उल्लेख केलात. आपण सोशल मीडियावर सोशल आता खूप आहोत आणि तिथे सुद्धा ट्रोलिंग असेल किंवा अशा कमेंट्स किंवा अफवा, म्हणजे तुमच्याबद्दल किंवा तुमच्या पर्सनल लाईफबद्दल पण बऱ्याच अफवा समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात फिरत होत्या. कसं टॅकल केलं त्या गोष्टींना? म्हणजे काही फरक पडला नाही? मी तुला एक गोष्ट सांगू, मला आजपर्यंत या गोष्टीबद्दल माझ्याशी डायरेक्ट कोण अप्रोच झालेला नाही आहे. बरोबर. त्याचं एकच कारण आहे ना की मी फालतू प्रश्नांची उत्तरच देत नाही. अफवा आहेत, खऱ्या आहेत, खोट्या आहेत, मी का तुम्हाला सांगू? मला माहिती आहे माझ्या आयुष्यात काय चाललेलं आहे. अँड फॉर मी, माझ्या आयुष्यात काय चाललंय इट इज इम्पॉर्टंट फॉर मी. तुम्हाला मी सांगून तुम्ही सोल्युशन देणार आहात का? बरोबर. मी जर काही निर्णय माझ्या आयुष्यात घेतले आहेत तर ते माझ्यावर काही प्रसंग आलेत म्हणून मी घेतले, त्या कुठलेही असो, पर्सनल असो प्रोफेशनल असो. का आज मी इथे बसले आहे हे माझं स्ट्रगल आहे ना. त्यामुळे तुम्ही मला सिम्पती म्हणून विचारत असाल, न्यूज म्हणून विचारत असाल किंवा अजून काही म्हणून विचारत असाल तर मी त्या प्रश्नाची उत्तरच दिले नाही आहे. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं इट इज माय लाईफ, आय एम लिव्हिंग इट, आय एम लव्हिंग इट. त्यामुळे मी त्याचे स्पष्टीकरण देणार नाही. आणि आयुष्यात जे घडतंय ते आमच्या जसं आधी लोकांनाच कळतंय तर खूप उत्तम आहे, छान आहे, मस्त आहे. आणि जे घडेल तेही कळेल. सो इट इज फाईन. आणि खरी गोष्ट आहे की आपण म्हणजे एक म्हणतो ना, त्या सोशल मीडियाच्या पोस्ट पाहतो पण त्याच्या मागचे काय अनुभव आहेत हे ज्याचे त्याचे आहेत. आणि खऱ्या अर्थानं ती तुमची चॉईस आहे की काय गोष्टी सांगितल्या पाहिजेत किंवा काय नाही.
खरं अगदी आता आपण उत्तरार्धात येतोय. पण आता हे सगळं करताना आम्ही म्हणजे सिद्धार्थ जाधव यांच्या पण सोशल मीडियावर पाहतो की त्यांनी स्टोरी टाकून तुमचं कौतुक केलंय की प्राऊड ऑफ यू वगैरे टाकलंय. सो आता या सगळ्याकडे ते कसे बघतात किंवा काय त्यांचे विचार आहेत? कसं आहे ना गार्गी, सिद्धू आणि मी तू म्हणशील ना, नवरा बायकोपेक्षा आम्ही फ्रेंड्स जास्त होतो. आणि आम्ही लग्न करायच्या आधीही मित्रमैत्रिणी होतो. म्हणजे साधारण मला वाटतं मी ग्रॅज्युएशन करत होते तेव्हा आमची ओळख झालेली, म्हणजे 20 वर्षाची होते मी. त्यामुळे आमचं स्ट्रगल म्हणजे कसं माहिती आहे का, आम्ही प्लॅटफॉर्मवर बसून दोघं डिसाईड करायचो की आपल्याला आपलं आयुष्य पुढे कसं न्यायचं आहे. म्हणजे मला बिझनेसेस काढायचं हे त्याला माहिती होतं, त्याला एक सक्सेसफुल ॲक्टर व्हायचं हे मला माहिती होतं. तर ते ना, तो एक वेगळाच कनेक्ट आहे. म्हणजे आज आम्ही आयुष्यात कुठेही असू, काही असलं ना, तरी माझ्या सक्सेसवर त्याला आनंद होईल आणि त्याच्या सक्सेसवर मला आनंद होईल. आज मला बरेच वेळा माहिती नसतं की तो काय करतोय, त्याचं काय चाललेलं आहे. पण त्याचा मी मटका किंग बघितलं होतं तेव्हा मला खूप आनंद झाला होता. मी त्याला म्हणाले की खूप छान झाली आहे सिरीज, असं तसं. म्हणजे मी आता त्याचं काही बघत नाही म्हणून मला अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी माहिती नसतात. तो काय करतोय, त्याचे डिसिजन्स तो घेतो, माझे डिसिजन्स मी घेते. पण या सगळ्यांमध्ये जे मैत्रीचं एक नातं आहे ना, ते खूप आमच्यामध्ये अजूनही टिकून आहे. त्यामुळे त्यांनी ती तृप्ती कॉटेजेस जेव्हा लॉन्च झालेलं तेव्हा त्यांनी ती स्टोरी टाकली होती. कारण त्याला ते माहिती होतं की माझे ड्रीम्स काय होते. कितीही मतभेद असले ना, तरी एक मित्र म्हणून त्याला हे माहिती आहे आणि एक मैत्रीण म्हणून मला माहिती आहे की त्याला ते नॅशनल अवॉर्ड हवं आहे, की त्याला पुढे अजून आयुष्यात काय हवं आहे, हे आम्ही लग्नाच्या आधी डिस्कस केलेल्या गोष्टी आहेत. जरी तो माझ्या लॅक्मेच्या ओपनिंगला आला नसेल किंवा माझा स्वैरा ब्रँडच्या वेळी तो माझ्याबरोबर नव्हता, किंवा तृप्ती कॉटेजेस मी लॉन्च केलेलं 2025ला, 1 जानेवारी 2025, तेव्हाही त्याला माहिती नसेल. पण या सगळ्या गोष्टीमध्ये एक कॉमन गोष्ट अशी आहे ना, की आज त्याला खूप आनंद होतो. रादर मी त्याला चॉईसच सोडलेली नाही आहे की तू मला जे चॅलेंज केलेलं आहेस त्याच्यानंतर आज मी सक्सेसफुल तुला होऊन दाखवलं आहे, सो तुला ही पोस्ट टाकलीच पाहिजे. देर इज नो चॉईस फॉर यू. आणि मला हेही सांगताना आवडेल ना, की जरी तो माझ्या सलॉन लॉन्चला नव्हता, आमची काही भांडणं नव्हती त्यामुळे, पण 2023पासून तो माझ्या सलॉनला येतो, हक्कानी येतो. त्याचे बिल बनवते मी, पैसे घेते मी त्याच्याकडनं. त्याचं कारण एकच आहे की हा माझा इंडिपेंडंट व्यवसाय आहे आणि तो सेट नाही आहे. तो माझा प्लॅटिनम क्लायंट आहे आणि तोही ते पैसे येतो तेव्हा. पण तो सर्व्हिससाठी तिथेच येतो. तो हक्कानी सांगतो माझ्या बायकोचं सलॉन आहे. दुसरी गोष्ट, स्वैरा हे त्याला म्हणजे अभिमान आहे त्या गोष्टीचा. तृप्ती कॉटेजेस लॉन्च झाल्यानंतर मला वाटतं तो बिझी होता, पण साधारण वर्षभरानंतर 2026ला त्यांनी व्हिजिट केलं. त्याला ते खूप आवडलं. तो मला म्हणाला की व्हेरी गुड, व्हेरी नाईस, खूप होमली वाईब्स आहेत. आणि साधारण मला वाटतं मार्चमध्ये त्यांनी एक व्हिडिओही केला होता तृप्ती कॉटेजेसचा. तो मला म्हणाला मी टाकतो. मी म्हटलं टाक. माझं असं काही म्हणणं नाही आहे, तुला वाटतंय ना माझ्यासाठी काही करावं असं तर कर. तू सिद्धार्थ जाधव आहेस म्हणून नको टाकूस. तुला असं वाटतंय की बाबा मला हे आवडलंय म्हणून मी टाकतो तर टाक. मग त्यांनी ते टाकलं. तो व्हिडिओ खूप चांगला गेला, पॉझिटिव्ह. सो ही सगळी जर्नी बघताना किंवा तू म्हणालीस ना कसं वाटतं, मला खूप छान वाटतं की आय एम व्हेरी हॅपी की ठीक आहे, जो हो गया वो हो गया. आणि आज मी बरेच वेळा त्याला थँक्यू म्हणते. मी त्याला म्हणते तू मला डिवचलं नसतंस तर बहुतेक मी हे केलंही नसतं. आणि दुसरी गोष्ट, मी या गोष्टीला खूप पॉझिटिव्ह घेतलं. मी आज त्या गोष्टीला मला अजिबात नेगेटिव्हमध्ये नाही न्यायचं आहे. अरे सिद्धू हा माझा मित्र होता, मी आजही त्याला मित्रासारखंच घेते. त्यांनी जर मला या गोष्टी सांगितल्या नसत्या तर मी पुढे आली नसती. आणि प्रत्येक बाईला मी हे सांगते की या क्षणाची वाट बघू नका. आणि जरी तुमच्या आयुष्यात असे क्षण आले तर खचू नका. तुम्हाला मे बी देवाला हे हवं होतं. माझ्यामध्ये जे लग्नाआधी कॅलिबर होतं मी विसरून गेली होती. देवानी सिद्धूच्या थ्रू मला एक असं दाखवलं की तू करू शकतेस. तो सिग्नल मला सिद्धूने दिला. आय टूक इट व्हेरी पॉझिटिव्हली आणि मी तो केला. त्यामुळे तुला मी सांगितल्याप्रमाणे त्याच्याकडे मी ऑप्शनच सोडलेला नाही आहे. आता त्याला ते सांगावंच लागेल की हा माझ्या बायकोने 3 बिझनेसेस लॉन्च केलेले आहेत. कमाल. आणि तुम्ही जसं स्वामी समर्थांचा पण उल्लेख केलात, अर्थातच म्हणजे त्यांची ती एक आध्यात्मिक काय म्हणतो ना ताकद आहे की ज्यामुळे वेगवेगळे प्रसंग भले ते थोडे कटू असतील किंवा काय, पण त्याच्यातून जी काही तुम्हाला उभारी मिळाली, आज त्याचंच उदाहरण तुम्ही इथं बसलेला आहात आणि आज खूप सुंदर या सगळ्या गोष्टी उभ्या केल्यात. त्यामुळे खूप अभिमान आहे. एक स्त्री म्हणून मला प्रचंड मी इन्स्पायर होऊन मला असं वाटतं आज जाणार आहे. अगदी आता उत्तरार्धात आलोय. जाता जाता आपल्या या सगळ्या बिझनेस वुमन आहेत किंवा अक्षर
अक्षरशः अर्थात अनेक जणी आहेत की ज्यांना 9 to 5 जॉब नकोय आणि आता स्वतःचा स्टार्टअप करायचा आहे, त्यांच्यासाठी काय तुम्ही अगदी क्विक त्यांना टिप द्यायची झाली तर द्या? मी सांगेन की टिप म्हणजे आधी ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. बरेच असतील, म्हणजे साधं तुम्हाला पापड बनवता येत असेल, ठीक आहे, तर हल्ली एक्झिबिशन्स इतके झाले आहेत ना, त्या एक्झिबिशनमध्ये पापड वगैरे तुम्ही हे करा. मला उल्लेख करावा असं वाटेल, अभिजित केळकर म्हणून आपला खूप फेमस ॲक्टर आहे, त्याची आई हल्ली मसाले बनवते, केळकर मसाले. खूप कमी वेळात ते मी बघते ना, मला ते खूप पोस्ट येतात, मी लाईकही करते, मला खूप अभिमान वाटतो. म्हणजे आज त्याची बायको माझी खूप चांगली मैत्रीण आहे तृप्ती, तर त्यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे. सो असे व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप इन्व्हेस्टमेंट नाही आहे, खूप छोटी इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे जर मला पापड, तर तुम्हाला माहिती आहे कसे करायचे पापड. आधी छोटा स्टॉल घ्या, छोटं पब्लिसिटी करा. हल्ली हे सोशल मीडियावर तर इतकं गाजतंय ना, काही नाही तर सोशल मीडियावर फोटो टाका आणि असं तुम्ही स्टार्टअप करू शकता. 9 to आणि बायकांना मी हे सांगेन ना, की जी गोष्ट तुम्हाला नाही आवडत आहे, जी वर्किंग आहेत, बरेच वेळा आपल्याला असं वाटतं की काही बायका फ्रस्ट्रेट होतात, त्यांना आवडत नसतं, मग त्यांना जॉबपासून हे करायचं असतं, काय म्हणतो आपण, काय बिझनेस करायचं असतं, पण ती सॅलरी ते कॉम्प्रोमाइज करू शकत नसतात. तर मला असं म्हणायचं आहे की कुठलीही गोष्टीवरनं डिपेंडेंट नका राहू. नाही बोलायला शिका. इफ यू आर वर्किंग आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला समोरचा माणूस तुमचा फायदा घेतोय, आणि काय होतं माहिती आहे, बाई जर पहिल्यांदा नाही बोलली ना कुठल्याही गोष्टीसाठी, की हे काम मी नाही करू शकत, किंवा मला आज ऑफिसमध्ये नाही थांबता येणार, किंवा हे मला नाही करता येणार, नाही बोलायला शिका. मी वर्किंग नॉन वर्किंग सगळ्या बायकांना हे सांगेन, नाही बोलायला शिका, घाबरू नका. तुम्ही हा विचार कराल ना की यार मी आता नाही, मग कसं करू, कसं काय, मग संपलं तुमचं. समोरच्या माणसाने तुम्हाला घेतलं टेकन फॉर अ ग्रँटेड, आणि मग तो जॉब तुम्ही फक्त फ्रस्ट्रेशनमध्ये करत असता आणि त्या सॅलरीसाठी करत असता. तुम्हाला जॉब एन्जॉयमेंटसाठी करायचं आहे किंवा बिझनेस एन्जॉयमेंटसाठी करायचं आहे, तर एक गोष्ट नाही, मी माझ्या आयुष्यात ती सुरुवात केलेली आहे. जी गोष्ट मला नाही पटत, मी नाही बोलते. काय रिपल्केशन्स होणार आहे, तुमचा जॉब जाईल ना, पण तुमच्यामध्ये जर ते कॅलिबर आहे, ती कॅपॅसिटी आहे, तुम्हाला दुसरा जॉब मिळेल. किंवा तुम्हाला अंदाज आलेला आहे की आपण नाही बोलू शकलो म्हणून समोरचा आपला फायदा घेतोय, एक्स्ट्रा काम देतोय किंवा अजून काही गोष्टी होत आहेत, सोडा, दुसरा जॉब शोधा, पण नाही बोला. तुम्ही पहिल्यांदा नाही बोललात ना की तुमचा प्रवास सोपा होतो. तुम्ही पहिल्यांदा म्हटलात ना हां ओके ठीक आहे, तर समोरचा तुम्हाला टेकन फॉर अ ग्रँटेड घेणार. मग ती मेल बॉस असो का फिमेल बॉस असो, कोणी असो. सो स्टार्ट सेईंग नो. आणि स्टार्टअप करताना बिनधास्त स्टार्टअप करा. सगळ्या स्टार्टअपसाठी पैसा लागत नाही. छोट्या मोठ्या स्टार्टअपसाठी तुम्हाला जर कॉन्फिडन्स आहे, तू कोण कोण विणकाम करू शकतं, क्रोशिया वगैरे. माझी लहान मुलगी करते 10 वर्षाची क्रोशिया, तिने परवा एक पर्स बनवली. अरे वा. सो ते करा, ते विका. हल्ली असं डिमांड खूप आहे ग, काही करू शकतो आपण. आणि आता म्हणजे सतत मुलींचा उल्लेख होतोय, कसं वाटतंय त्यांना, म्हणजे मम्मीकडे बघताना कसं वाटतंय, आणि इव्हन तुमचे आई वडील अर्थात तेही तुमच्या मागे खंबीरपणे उभे आहेत, म्हणजे ती पूर्वीची जर्नी ते आता कसं वाटतंय त्यांना? पण मुली तर खूप हॅप्पी आहेत. आणि माझ्या या मुलींनी म्हणजे कोविडच्या वेळी तर त्या अगदी 7 आणि 10 वर्षाच्या होत्या, तर तेव्हापासून ते मला स्ट्रगल करताना बघते. बरं, या स्ट्रगलच्या काळात मी कधीच आई ही रिस्पॉन्सिबिलिटी नाही सोडली. मी हे पण माझ्या सखींना सांगेन की अजिबात तुम्हाला काय करायचं आहे तर बाकी मी कसं सांभाळू असं नसतं. कारण माझं एक लाईन खूप क्लिअर होती ना की मी मुलांना जन्म दिलाय, सो मला त्यांना आयुष्यात मोठं करायचं आहे, आणि सिद्धूचं असं फील्ड आहे तो नाही वेळ देऊ शकणार, हे मला माहिती होतं. तर कुठेच माझं असं नव्हतं ना की नाही ही मी गोष्ट झटकून देणार आणि इथे हे करीन, नाही. मी ती गोष्ट मॅनेज केली. आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की माझी मोठी जी मुलगी आहे ती स्टेट्स लेवलच्या बास्केटबॉलच्या कॉम्पिटिशन्स खेळते, ती अभ्यासही करते. माझी लहान मुलगी क्रोशिया करते, कबड्डी खेळते. सो आज त्यांनाही तो अभिमान आहे की आपली आई 3 बिझनेसेस सांभाळून, म्हणजे मी स्कूटरवरून फिरते, स्कूटरवरून दादरमध्येच माझं सलोन आहे, दादरमध्येच माझं स्वैराचं हे आहे, मग दादरमध्ये त्यांची शाळा आहे, ट्युशन आहे, बास्केटबॉलचे क्लासेस आहे, तर माझं दादरमध्ये हे सगळं चालू असतं. तर त्यांना हा स्ट्रगल दिसतो की आपली आई बिझनेसेस सांभाळून या गोष्टी करते, त्या गोष्टीचा त्यांना अभिमान, रिस्पेक्ट सगळा आहे. ते बघून मला काय हवं आहे अजून. सो आय एम व्हेरी हॅपी. माझे आई वडील मला खूप हेल्प करतात. कधीतरी असं माझं काही कार्यक्रम असेल जिथे मला जावं लागत असेल तर माझे बाबा 75+ आहेत, मग ते मुलींना ड्रॉप पिक करतात, किंवा आई कधीतरी येऊन राहते.
ती मदत करते. त्यामुळे त्यांनी मला नेहमी असं वाटतं की ते 75 आणि 70 प्लसचे असून जर आजही स्वतःच्या मुलीच्या मागे एवढे खंबीर उभे आहेत आणि म्हणजे त्यांच्यामुळे मी बऱ्याच गोष्टी करू शकते. तर आज मी एक आई म्हणून, मी आज एक बिझनेस वुमन म्हणून का नाही या गोष्टी करू शकत? येस, कमाल आहे. सो इफ यू आस्क मी की एव्हरीबडी इज हॅपी आणि ही जर्नी चालू आहे. मी असं कधीच नाही म्हणणार ना मी खूप मोठी उद्योजिका नाही आहे. जे काय माझं चाललंय माझ्या डोक्यामध्ये अजून भरपूर गोष्टी आहेत त्या मला करायच्या आहेत. पण हा एवढंच आहे की तो एक ब्रेक मधला तो जे 7-10 वर्षाचा काळ गेला त्यामुळे थोडीशी मी मागे पडली. पण ठीक आहे आय एम ट्राईंग टू कॅच इट. येस, आणि सुंदर सुरुवात चालली आणि ईश्वरांनी सुद्धा तथास्तू बोलावं. येस. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात ही शुभेच्छा आहे. म्हणजे अक्षरशः अख्ख्या लोकमत परिवाराकडनं सुद्धा ही तुम्हाला शुभेच्छा आहे. आणि खऱ्या अर्थानं खूप इन्स्पिरेशन देणारा आणि एक म्हणतो ना की आपल्यातली एक मैत्रिणी समोर उभी आहे, तिचा स्ट्रगल सांगते आणि ती आज अशा काही गोष्टी बोलून गेली आहे कदाचित तुम्हाला लक्षात आलं नसेल. एक मला जेव्हा वर्किंग वुमन म्हणून मी काम करते तेव्हा सुद्धा प्रचंड इन्स्पिरेशन देणाऱ्या गोष्टी तुम्ही बोलल्या आहेत. म्हणजे माझा इंटरव्ह्यू सक्सेसफुल झालाय या सखींसाठी. वाव, सो हॅपी. खूप 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 मस्त. आणि ताई खऱ्या अर्थानं खूप वेळात वेळ नाही आणि कसं माहितीये ही माझी जी जर्नी आहे ना गार्गी ती मी डिस्कस केली आहे. ह्याच्यामध्ये अति असं काहीच नाहीये. दीज आर द फॅक्ट्स जे आपण अनुभवतो आणि ह्याच्यामधनं 2 महिलांना पण जर फायदा झाला हे इन्स्पिरेशन घेऊन त्या स्वतः काहीतरी आयुष्यात करू शकल्यात तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल. आणि हाच आपल्या म्हणजे लोकमत सखीचाही उद्देश आहे. म्हणूनच मी आले तुझ्या पॉडकास्टसाठी लोकमत सखी. मी म्हटलं चला आपण काहीतरी ह्याच्यावर जाऊन बोलू शकतो. येस येस येस, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. खूप मस्त गप्पा झाल्या आणि अशाच आमच्या बरोबर वेगवेगळ्या पुढच्या सुद्धा इव्हेंटसाठी जोडलेल्या राहा. बाकी माझ्या सखींनो हा इतका इन्स्पिरेशन असणारा हा आमच्या सगळ्या गप्पा होत्या. इंटरव्ह्यू मी बोलणार नाही, या गप्पा होत्या त्या कशा वाटल्या मला सांगा. भरपूर शेअर करा. तुमच्या मनातले प्रश्न असतील ते आम्हाला टाका. आपण ताईंकडनं त्याची उत्तरं सुद्धा घेऊ वाटल्यास. आणि असाच भरपूर आम्हाला प्रतिसाद द्या. भरपूर हा व्हिडिओ शेअर करा.